जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हवं ते खावं आणि आपल्या आत्म्याची तृप्ती करावी, असंच मत माझंही आहे. पण काय करणार, घरची मोठी सून असल्याकारणाने काही प्रथा परंपरांना मलाही जपावंच लागतं आणि आपली भारतीय संस्कृती आपण नाही जपायची तर कोणी जपायची, म्हणून मग हा सगळा घाट घातलेला होता. आज आहे सर्वपित्री अमावस्या, त्यामुळे मग सर्वपित्री अमावस्येला आपल्या पितरांकडनं चांगले चांगले आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मी हे सगळा घाट घातलेला असतो. आणि खरं सांगायला गेलं ना तर पितरांच्या बरोबरच आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांनाही हे सगळे पदार्थ आवडतात. त्यामुळे मग त्यांच्या आवडीसाठी मलाही ते करायला आवडतं. म्हटलं बाबा पुढच्या पिढीचा काय भरोसा, ह्या सगळ्या प्रथा परंपरा त्यांना पार पाडायला आवडेल किंवा नाही आवडणार. त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत आपण हे पार पाडायचं. आणि घरची मोठी सून असल्या कारणाने मला तर हे सगळं करणं भागच आहे. त्यामुळे मग मस्तपैकी असं सगळे नैवेद्याचं ताट वगैरे बनवलं, छान आशीर्वाद घेतला आणि सध्या तर काय घरामध्ये स्वच्छता मोहीमच चालू आहे. नवरात्र आली आहे म्हटल्यावर नंतर काय घर सगळं स्वच्छ करायला काढलेलं होतं. एवढ्या कपड्यांचा ढिगारा होता सगळा आवरण्यासाठी. मस्त कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि एकदा तुम्हाला दाखवते. टेरेस बघा, टेरेस आहे की धोबीघाट हेच कळत नाही. आज चक्क एवढे सगळे कपडे धुतलेत मी. 30-35 तर साड्याच धुतल्या आहेत.